मला शास्त्रात प्रचंड प्रेम आहे, आस्था आहे, श्रद्धा आहे आणि तेवढाच पराकोटीचा विश्वास आहे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आनंद घन गोवा यूट्यूब चॅनल. हस्तरहस्य ह्या एकपात्री मनोरंजनाच्या पहिल्या भागात आपण आपल्या हाताविषयी बरीच माहिती जाणून घेतली असणारच. हस्तरहस्यच्या दुसऱ्या भागात मी मोहनीश आपणा सर्वांचे मनापासून स्वागत करतोय. आपला हात जगन्नाथ असं म्हणतात ते खोटं नाही आहे. आपल्या हाताच्या प्रत्येक बोटाला वेगवेगळे गुणधर्म दिले गेलेले आहेत. आपल्या अवयवाशी कनेक्ट केलेला आहे. याच विषयी आपण जास्त माहिती जाणून घेऊया हस्तरेषा तज्ञ आणि सल्लागार श्री सुभाष रासम सरांकडून. आता जसं जसं पुढे जाऊ त्यातमध्ये आपण जसं आता नख खाली आपण भाग रेफर केला तर नखच्या अनुषंगाने जर भाग रेफर केला तर नख नाही एक इंडिकेशन्स आहे. नख हे आरोग्याचं प्रतिबिंब आहे आणि बोट त्याचप्रमाणे. बघा काय वेळा आपल्या नखांवरती ना पांढरासा डाग येतो, आपण म्हणतो शनी लागलाय मागे. काही येते सगळं सर्टिफिकेट शनीला, शनीची 7.5. तर प्रत्येक बोटाला प्रत्येकाचा एक गुणधर्म दिले गेलेले आहेत, अवयवाशी कनेक्ट केलेले आहे. जसं तर्जनी ज्याला पहिलं बोट म्हटलं जातं, गुरुचं बोट म्हटलं जातं. ह्या बोटाला जर वाकडेपणा असेल, आखूडपणा असेल किंवा श्वसनाचे विकार असतील, पोटाचे विकार असतील जर वाढलेले असतील तर ह्या बोटाला काही ना काहीतरी वैगुण्य येणार. श्वसनाचे विकार आपण 2-2.5 वर्षापूर्वी इथे ऑक्सिमीटर लावत होतो, हार्टबीट रेफर करत होतो ना ह्याच बोटातनं श्वसनाचे, ते ह्याच्यावरून. आणि आपल्या शास्त्रज्ञांनी काही वर्षापूर्वी सांगितलं हे वायुतत्वाचं बोट आहे म्हणून. आणि ह्याच मुद्रेतनं सरांचा विषय अक्षर चांगलं येणं ह्याच बोटातनं लिहितो ना आपण. आणि हे बोट जेव्हा एकत्र येतात दोन बोट तिथे ध्यान मुद्रा होते. म्हणजेच काय की हे दोन एकत्र आल्यावरती तुमची चांगल्या प्रकारे ग्रास्पिंग पॉवर किंवा तिथे ऍक्टिव्हेट होणार. हा स्पर्श विज्ञानाचा भाग आहे. पण त्याच्याशी तुमचं एखादा माणूस तुमच्या जवळ आला, पटकन काही वर्षापूर्वी भेटला पण एकदम का ट्युनिंग झालं, पण एखादा पटकन ट्रेनमध्ये हलकासा धक्का का लागला पण तुमची तळपायच्या मस्तकाला का जाते, तर काहीतरी विरोधाभास आहे एकमेकांमध्ये. मी म्हणे हातामध्ये विरोधाभास आहे, काहीतरी हात एकमेकांशी जुळत नाहीये. तुम्ही एकाशी कनेक्टेड आहात तो बरोबर त्याच्या विरुद्ध आहे. काही बोट वाकडी असेल, तो सरळ आहे, वाकड्यातच तुमच्याशी बोलला की तुमची तळपायच्या मस्तकाला जाणार. कारण तुमचं बोट सरळ आहे, हा वाकड्यात बोलतोय, त्याला सवयच आहे. वाकड्यात बोलल्याशिवाय त्याच्या दिवसाला सुरुवातच होत नाहीये. पण तुम्हाला कोणी असं म्हटलं की तुम्हाला चुकीचं वाटतंय, मला काहीतरी अक्कल शिकवलीच पाहिजे. मग इथे आपल्याला कळलं पाहिजे कुठे थांबलं पाहिजे आणि कुठे बाजूला गेलं पाहिजे. मग ह्या नख खाणं, उष्ण थंड ह्याच्यातनं आपण थोडंसं पुढे जाऊया. आपण तसं मगाशी आता एक सुरुवात केली होती की जसं गुरुचं बोट आपण रेफर केलं, प्रत्येक बोटाला त्याचे गुणधर्म दिले गेलेले आहेत. तसं पहिलं बोट जसं गुरुचं आहे त्याला पोटाचे आणि श्वसनाचे कनेक्टेड केलेलं आहे. तर यकृताच्या संदर्भातला विषय जो आहे हा मधल्या बोटाशी संबंधित आहे. याचा रक्तभिसरणाशी आणि तुमच्या मूत्रपिंडाशी संबंधित आहे. आणि आपल्या पाय आणि जनेंद्रिय जी आहेत याचा बुधाशी संबंधित, शेवटच्या बोटाशी संबंधित आहे. आणि नुसती 5 बोटं नाहीत, हे 5 तत्व आहेत: अग्नितत्व, वायुतत्व, आकाशतत्व, पृथ्वीतत्व आणि जलतत्व. आणि त्याचप्रमाणे ते सृष्टीमध्ये पण तशीच आहे. जलतत्व बघा सगळीकडे लहान आहे, म्हणजे जमिनीपासून खाली आहे. आपल्याला हे माहिती आहे, हे आपण सांगतो पटकन, मी जाऊन येतो. कोणी शिकवलं? कुठल्या शाळेत सांगितलं काय हे बोट दाखवायचं म्हणजे आपल्याला वॉशरूमला जायचं आहे म्हणून? पण आपलं शास्त्र सांगतं जलतत्वाचं बोट आहे, सगळ्यात शेवटचं बोट आहे ते. कारण पृथ्वीपासून समुद्र एक खाली आहे, सगळ्यात खाली आहे, आणि सगळ्यात वर कोण आहे? आकाश आहे, बरोबर आहे. मग ह्या बोटाचे गुणधर्म तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला काय देत आहेत? मगाशीच आता एक उल्लेख केला, बोट सरळ प्रक्षेपण सरळ, बोट वाकडं प्रक्षेपण वाकडं. मग प्रत्येक बोटाला आपापले तत्व आहेत, काही गुणधर्म आहेत. आपण हे बोट दाखवतो आणि एखाद्या बोट दाखवलं तर पटकन आपल्या तिडीक जगतं, मला बोट दाखवतोस काय? पण काहींनी बोट दाखवावं, ते आपण स्वीकारावं, आत्मसात करावं, त्याला नतमस्तक व्हावं. हे काय होतं? तर त्या बोटात ते गुणधर्म आहेत. बोट सरळ आहे ते, पण एखादं बोट वाकडं असू शकतं, बोट आखूड असू शकतं शास्त्रानुसार. हातामध्ये फटी असणं, हात पसरवून बोलणं म्हणजे तुमच्या हातात आलेल्या गोष्टी तुमच्याकडनं निघून गेल्या. म्हणून ईश तत्वाचे कुठलेही हात आशीर्वाद देणार हात असे नाही आहेत, असेच आहेत. गणपतीचा घ्या, जे काय आहे, का त्या मूर्तिकाराला बनवलं आलं नसे का? बनवले असते की. पण शास्त्राचे गुणधर्म ते आहेत की तत्व आहेत हे एकत्रित पाहिजे. आणि अंगठा त्याचा राजा आहे.
4 बोट ही त्याची प्रजा आहे, बरोबर आहे. कारण हा अंगठा डायरेक्ट ब्रेनशी कनेक्टेड आहे. मगाशी जसा उल्लेख केला अंगठा माकडाशी आहे. मर्कट रेषा पामिस्ट्रीमध्ये आहे सांगितली गेलेली आहे, सिमलॅन लाईन म्हटलं जातं त्याला. का तर मग ही अंतकण रेषा आणि ही 2 मिळून एकच रेषा आहे, म्हणून तो माकड चाळी म्हणतो आपण. काय वेळा मग माकडात आणि मानवात फरक झाला आणि मानवाची उत्क्रांती झाली आहे का तर अंगठा वापरता म्हणून. मग जेव्हा हे बोट वापरलं जातं त्या काय वेळा असं होतं, हे असंही सांगतात हे असं आणि काय असेल, ही चूक करू नका. जर आपलं बोट आखूड असेल वाकडं असेल तर गरज नाही बोट दाखवायची, असं जाऊ शकता तुम्ही. जर व्याख्यानाचं घेत असताना किंवा आपण जे कम्युनिकेशन करतो, ज्या फर्स्ट रो जे असतात सेकंड रो असतात हे आपण आय कॉन्टॅक्टने त्याशी संबंधित असतो. पण जेव्हा भरपूर जनसमुदाय असतो तर त्यावेळेला तुमचा हात जातो पाठीमागे, तिथं हे नाही जात, ते हात जातो. म्हणून सांगायचं तात्पर्य की जसा विषय पुढे जाईल, जसा मुद्दा पुढे जाईल त्याप्रमाणे आपल्याला आपल्यात काय बदल करायला पाहिजे, काय केलं, अलर्ट राहणं. आता मी कुठलाही विषय थोडा पुढे मागे करेल. सांगायचं तात्पर्य असं की आपण एखादा बोट वाकडं असतं, आता आपण मधलं बोट प्रेफर करूया, ह्याची तीव्रता आपल्याला जास्त कळते. जसं आपण गुरु म्हटलं की नेतृत्व आलं, पुढारी आलं, तुमच्यातले तुम्ही एखाद्याला गाईड कसं करताय, तुमच्याबरोबर तुमचं नेतृत्व तुम्ही कसं करताय, किंवा तुमच्या नेतृत्वामध्ये तुमचं कुटुंब तुमच्या बरोबर आहे की नाही ते ह्या बोटावरनं कळतं. मग तसंच मधलं बोट काय आहे, तुमच्या नेतृत्वाला अभ्यास किती आहे, त्या अभ्यासाची खोली कशी आहे, चिकाटीपणा कसा आहे, हे मधलं बोट सांगतं, ज्याला आम्ही शनीचं बोट म्हणतो, बरोबर. आता हे बोट वाकडं होतं म्हणजे आपल्या हातात नाही, निसर्ग करून पाठवलं. तर वाकडं जेव्हा होतं त्या ही व्यक्ती एका जागेवर बसू शकत नाही, अस्थिरता असते. कारण शनीचा मूळ धर्म काय, चिकाटी, संयम, शोषिक, हा त्याचा धर्म आहे. पण हेच वाकडं असेल बरोबर त्याच्या विरुद्ध वागणार, त्याला पटपट करायची गरज लागणार. हाताची बोटं जेवढी बुटकी होती तेवढा हा माणूस अधीर होणार, हाताची बोटं जेवढी लांब होणार तेवढा माणूस हा शांतपणे श्वास घेणार. अधीर होणं म्हणजे श्वासाची प्रक्रिया फास्ट होणार. म्हणून हात चौकोनी असणं आणि बोटं लांब असणं म्हणजे हा माणूस दीर्घायुष्य आहे. पण वेलची केळीसारखी जर बोटं दिसायला लागली, हा माणूस इकडे जाऊ का तिकडे जाऊ, तिकडे जाऊ का इकडे जाऊ, अधीरता आहे, अस्थिरता आहे. कारण इकडे ज्या तुमचं कोलाल वाढतं त्या तो सगळ्या अवयवांमध्ये परिणाम होतात. उत्तम ऍडमिनिस्ट्रेशनचं काम हा चौकोनी हातामध्ये आहे. पण तोच हात गोलाकार असेल तर काय होईल, गणित बदलणार. कारण तो इकडे बस तिकडे बस, त्याला फास्ट आहे. गोलाकार फील्डवर काम करेल, चौकोन्यात फील्डवर काम कसं करायचं तो इथून चौकोन्यात सांगेल. चौकोन्यात त्याला बघायचं काही गरज नाही, आपल्याला नजरेसमोर आलं लगेच कळेल चौकोन आणि आयताकोन. चौकोनी हाताचे गुणधर्म कसे आहेत, सहज आहेत. सगळ्यात शेवटी घरातनं बाहेर पडतो चौकोनी. आम्ही त्याला शनी प्रधानी मुद्दाम म्हणतो, मी आता शनीशी कनेक्टेड म्हणून तो भाग रेफर करतो. घरातनं निघायचं, सगळ्यात शेवटी बाहेर पडणार, सगळ्या टाळ्या व्यवस्थित आहेत का, आतले दिवे, नळ्याचे टॅप, आणि खाली आल्यावर म्हणाल आता नळ चालू होता आणि बाथरूमची लाईट चालू होती, हा सांगणारा म्हणून चौकोन आणि शनी प्रधान. आणि त्यांचं हे वाक्य, कारण सगळे म्हणणार आम्ही सगळं बंद करू, आता बघू काय सांगताय, आणि बरं सांगणार लाईट चालू होता, टॅप फुल, मग सांगा ही गेली होती ना, हा मी नाही हा. शनीचं एवढंच काम असतं, इन्स्पेक्शन उत्तम केलं जातं त्या ठिकाणी, कायद्याला धरून असतो. माझ्यामध्ये श्रीकृष्णाचा हात देखील त्याच पठडीतला होता. शस्त्र उगारायचं नाही, स्वतः उगारलं नाही, मग उगाराव का तर धर्माने, नीतीने, वेट अँड वॉच. आपली वेळ आल्यावरती आपलं तिथे काय गणित मांडायचं, हा तो त्या ठिकाणी. शनीला सांगितलं तर 6.5 मध्ये तेल सोडा म्हणून सांगितलं होतं, कोणाकडे, शनीच्या, त्या हनुमानाच्या. पण त्याच्या सोडावं, पण ते डोक्यावर आपल्या पण लागलं पाहिजे. तेलावर शनीच अंमल आहे, पण ते शनी आपल्या डोक्यावर कुठे लागतं तेल, म्हणून आपण जेव्हा गेल्या तर पटकन आपला हात मासा राहतो, तेल लागलेलं असेल डोक्याला लावलं. कारण ह्या टाळूवरती जेव्हा तेल लागतं तर तुमचं भणभणलेलं डोकं शांत होतं. शनी इकडे आपल्या म्हणजे ह्यामधला संयमीपणा, आपल्यातला चिकाटीपणा हा कुठेतरी भणभणलेलं डोकं शांत करतं, तेल करतं त्या ठिकाणी. आणि ह्याच बोटावर न करतं तुमची स्वतःची वास्तू होईल का नाही होईल, मोठा ज्वलंत प्रश्न आहे सध्याचा. माझी स्वतःची वास्तू मालकीची,
आज अशा अनेक प्रत्येकाच्या वास्तू आहेत, पण मालकी नाही आहे, पागडीवरती आहे, 50-50 वर्ष भाड्यानं राहिलेलं आहे, इच्छा आहे हो पण होत नाही. हे तुमच्या हातावरनं कळेल तुम्हाला, तुमची स्वतःची वास्तू आहे का, नसेल तर होणार असेल का, वर्ष किती का असेना. काय बघायचं त्यामध्ये, तर प्रत्येक उजव्या हाताचं मधलं बोट सरळ असणं महत्वाचं. नसलं तर आपल्या हातात काहीच नाही, ते आहे ते स्वीकारायचं. बोट वाकडं असेल त्याचे गुणधर्म काय, तर बोट सरळ आहे त्याचे गुणधर्म ते इथे आपण ऐकणार आहोत. बोट सरळ असणं 1, 2 आणि त्या माहिती पत्रकामध्ये पेरी आहेत बघा, 1, 2 आणि 3 उल्लेख केलेली. 1, 2 आणि 3 असे, बरोबर आहे. तर पहिल्या पेराला कल्पकता म्हणतो आम्ही. हे बघा, हे आपण कल्पकता आहे. कल्पकता म्हणजे काय, तुम्ही किती चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन करताय, मांडणी करताय, नियोजन करताय. आता हे बोट जेवढं आखूड होईल तेवढा माणूस नास्तिक. हे बोट जेवढी ही पेरी म्हणजे सगळ्या बोटाची सगळी पेरी उंच झाली, लांब झाली, तर काय होईल, त्याच्यामध्ये कल्पकता होईल. किंवा कुठल्या शेंदुराला दगडाला शेंदूर लावा, तिथे जाऊन नमस्कार करणारा. अति बोटं लांब होणं म्हणजे काय, वेळा मी आजार नाही तरी माझ्याकडे गोळ्यांची पाकिटे खिशात असणार, हे झालं ही गोळी, हे झालं ही गोळी. तुम्ही डॉक्टर असाल तर ही पेरी बघितलं लगेच लक्षात येईल. अनेक डॉक्टरकडे फिरून आलेले आहेत, आमच्याकडे येतं त्यामध्ये लक्षात येतं. बरेच जण ही पेरी मोठी आहेत म्हणजे बरेच ठिकाणी फिरून आलेली मंडळी आहे, त्यात त्यांची चूक नसते, अधीर असतात ते. पण जेवढी प्रमाणात असतील त्यांच्याकडे कल्पकता उत्तम असते. एखाद्या ठिकाणी प्रेझेंटेशन करायचं आहे उत्तम प्रकारचं, नियोजन करायचं आहे, ही कला त्यांच्याकडे उत्तम असते. मग ही तुमची कला झाली. कलेला, कल्पकतेला कृती आहे का, तर मधल्या पेरावर कळते. कुठली, 4 बोटांची मधली पेरी ही आपण कल्पकता. मी शनिवरती येतो पण थोडंसं त्याच्यावर थोडंसं विश्लेषण अगोदर करूया. ही कल्पकता आली, नंतर ही कृती झाली. तुम्ही किती प्रॅक्टिकल आहात, बरोबर आहे. नुसतं काम केलं म्हणून झालं नाही, इथे माइंडसेट आहे, कृती किती करताय, आणि कृती केल्यानंतर त्याचा उपभोग किती घेत आहे, त्याचं यश अपयश कुठे घेत आहे ते इथे. म्हणजे एक कमी त्याच्यापेक्षा मोठं आणि त्याच्यापेक्षा मोठं, हे जर सायकल असेल तर तुमचं गणित उत्तम आहे. आर्किटेक्चर किंवा आरसीसी पार्टमध्ये जर रेफर केला, खालचा पिलर मोठा, ग्रॅव्हिटिकल फोर्सने प्रमाणे वरचा कमी कमी होत जातो, बरोबर आहे. बोट जेवढी निमुळती होत जाणार त्याच्यामध्ये ग्रास्पिंग पॉवर करण्याची तीव्रता किंवा मला हे केव्हा मिळेल ह्याची भूक असते त्याला. परंतु आमचं शास्त्र असं सांगतं, बोट किती बारीक झालेली असतील पण त्याच्यावर टोकरीपणा आला तर तीव्रतेचा कळस गाठतो. पण तू ती टोकरी न होता चौकोनी झाली तर त्याचे गुणधर्म अफलातून मिळतात. चौकोन काय करतो, कंट्रोल देतो. मग अशी काय सांगितलं, चौकोन बॅलन्स आहे, 4 कोपरे व्यवस्थित आहेत ना. एखाद्याला सहज काम होणार नाही ते काम वाकड्यातलं बोट जाऊन करून येतो, पण येताना 2 शत्रू घेऊन येणार. यासाठी कदाचित ते वाकड्या बोट निसर्गाने केलेलं असतं, कारण त्याला त्या ठिकाणी कामाला आहे. फक्त नियोजन हे घेतलं पाहिजे, कुठे अडकला तर बाहेर कसं पडायचं. कारण एवढं वाकड्यातलं काम मी करतोय, वाकड्यातलं मी काम करतोय, तर मग अडकलं तर काय करणार. हे मी प्रवृत्त करत नाही गुन्हा करा म्हणून, पण मुद्दा असा आहे की जेव्हा गाफील होतात बोटं वाकडी असलेली आणि त्याच्यात निष्काळजीपणा वाढतो, मग ह्याच बोटावरनं हे तिसरं पेरं जर मोठं असेल आणि बोट सरळ असेल आणि इथे उभी रेषा असेल, उभी रेषा नसली तरी एक वेळ चालेल, तर त्या व्यक्तीला स्वतःची वास्तू होणारच. स्वतःच्या नावे होणारच. बघू शकता प्रत्येकाने आपापला हात. पुन्हा एकदा सांगतो, 1, 2 आणि 3, तिसरं पेरं उंच म्हणजे लांब, उंचीला 2 पेरांपेक्षा. बोट सरळ, खाली उभी रेष असली तर ठीक आहे, पण तिथे मोकळं असली तरी चालेल, तर त्याला स्वतःची वास्तू होणार. आता आखूड असेल तर त्याला दिरंगाई लागेल, पैसे टाकलेत पण अजून काम होत नाहीये. पण हेच बोट तिसरं पेरं मोठं आहे पण बोट वाकडं आहे, तर ही माणसं घरामध्ये दोष निर्माण करणार. वास्तू दोष नसतो, यामध्ये माणसांचा दोष असतो. वाचेतनं काहीतरी चुकीचं निघणार, त्या सुनेवरती काहीतरी बोललं जाणार, काही ना काहीतरी घडणार आणि तिथे वातावरण बिघडवणार. कारण हे बॅलन्स जर बिघडला, शिखर आपलं देवळाचा कळस जर बिघडला, टेलिकास्ट बिघडलं, तर ती आतली येणारी ऊर्जाही बिघडली. येथे लक्षात 5 तत्व आहेत. एखाद्याचं बोट नैसर्गिकता नसेल
तो विषय वेगळा असतो. पण जन्माला घालताना निसर्गाने 5 बोटं जन्माला घालून एक शरीर निर्माण केलेलं आहे. ही 5 तत्व आहेत म्हटलं गेलेलं आहे. एखादं नसेल त्यात ऍक्सेप्टेड आहे, पण जर नसेल, आता माझं शेवटचं बोट असं बरेच जण मला प्रश्न विचारतात काय वेळा, तुमचं करंगोळीचं नख का वाढवलेलं आहे तुम्ही? हा मला कल्पना आहे प्रश्न काय आहे ना. फक्त तेवढं ह्याचं उत्तर मी सविस्तर का देत नाही, कारण ज्या शास्त्राचा जेव्हा मी अभ्यास शिकवतो त्यावेळेला ते सांगतो. फक्त आता एवढंच सांगेन की जर तुम्हाला तुमच्या बौद्धिकतेमध्ये वाढ करायची असेल तर हे बोटाचं नख नक्कीच वाढवा. बौद्धिकतेमध्ये, व्यावहारिकतेमध्ये स्पेसिफिक मी व्यावहारिक म्हणा. आणि मी हे पण तुम्हाला सांगणार आहे, आयुष्यात सगळं जमलं पण व्यवहार जमला का नाही जमला हे तुमच्या हातावर न कळणार. कारण मी या बोटावरती आहे, फक्त मध्ये एक बोट आहे, ते आलं की तुम्हाला शेवटचं कळेल असतं. तर त्या बौद्धिकतेमध्ये वाढ 100% तुमची होईल. मी थोडंसं मुद्दाम विषयांतर करतो, आता हा विषय आलाय म्हणून. आपल्यामध्ये बँकिंग क्षेत्रातले कोण आहेत? चार्टर्ड अकाउंटंट. पुन्हा टेन्शन घेऊ नका, हे आता काय सांगणार पुढचं, काय आहे ते चांगलं सांगणार. बँकिंग क्षेत्रामधले किंवा व्यावहारिक क्षेत्रामध्ये धरून चला, कोण बँकिंग क्षेत्रामध्ये नसेल, पण गंमत अशी, आता एक चार्टर्ड अकाउंट मी बरेच वर्ष त्यांच्यावर काम केलेलं आहे. तिथनं हा मला मुद्दा कळला, तो तुमच्यासमोर ठेवतो. तिथे असा विषय आला की सगळी मंडळी जी आहेत व्यावहारिक क्षेत्रातील सगळी एकत्रित येतात आणि त्याच्या हाताचे बरेच गुणधर्म सारखे मिळतात. त्यातला एक कॉमन जो मुद्दा आहे तो असा आहे, म्हणून आपण ह्यांचा मुद्दा इथल्या येते म्हणून फ्लॅश करूया, लगेच कळणार आपल्याला. तो मुद्दा असा असतो की त्यांनी बोटाचा हात असा पूर्ण केला, ताणला, तर शेवटचं बोट हे असं बाजूला जाईल. मी दाखवते ना. आणि इथे जे मंडळी आहेत जे अकाउंटिंग क्षेत्रात जरी नसले तरी हात उंचावला आणि बोट हे बाजूला केली आणि हे बोट तुमचं बाजूला गेलं तर तुम्ही पक्के व्यवहारी आहात. राज ठाकरे बोलताना केव्हाही त्याचं बोट शेवटचं असं जातं. बाकीचं पुढचं मी तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे जिथे जिथे म्हणून, म्हणजे एखाद्या चार्टर्ड अकाउंटच्या ऑफिस मधला पिऊन जरी असेल तरी त्याचं शेवटचं बोट बाजूला जाणार. दाखवता ते बघा, हे नैसर्गिक आहे. कारण इथे हे बाजूला जाणं म्हणजे नेमकं काय, मथित अर्थ समजून घ्या. व्यवहारामध्ये जेवढा बाजूला राहील तेवढा व्यवहार उत्तम होईल. पण व्यवहारामध्ये भावना आल्या की दिलेला पैसा चान्सच नाही. निसर्गाने एक हात दुसऱ्यासारखा बनवलं नाही, उजव्या डाव्यासारखा नाही केला. पण ही माणसं उष्ण हातवाली तुम्हाला केव्हाही मदतीसाठी धावून येतील, थंड हातवाली तुम्हाला एक्सक्यूज देतील, कारण त्याच्यावर कारण देवता प्रसन्न आहे. पण उष्ण हातवाला केव्हाही तुम्हाला कनेक्ट करणार लगेच. येतं लक्षात. आणि काय नाही असेल की आपलं युट्यूब चॅनल आहे तुमचं, हे ना आपलं आनंद घन हे युट्यूब चॅनल आहे. इथे जरी आज ऐकायला कमी वाटलं तरी ह्याच्यावरून आपल्याला ते नक्कीच त्याचा लाभ करून देतील. मोहनीश मी मुद्दाम उल्लेख करतो कारण शनीचं बोट म्हणजे श्रीकृष्ण आहे. कृष्णकारस्थानी म्हणतो मी या बोटाला. का कारस्थानं केली पण सगळी बाय लॉज मध्ये गेली, कायदा कुठे तोडला नाही तुम्ही, येते लक्षामध्ये. पण सगळीकडे धर्म आला, नियमाचं पालन आलं त्या ठिकाणी. मग हे बोट जिथे परफेक्ट आहे तर तो बॅलन्सच असणार त्या ठिकाणी. लगाम आहे आपल्यावरती, स्वतःवरती लगाम आहे का? बरेच वेळा काय होतं, एखादा वाकणार, सर मला खून करायचं काय करू, मला काय वेळा सांगावं लागतं ठीक आहे खून कर पण अंधारात कर, आणि अगोदर वकिलाची सगळी फी सगळी माहिती घेऊन ठेव म्हटलं, कारण एव्हिडन्स जातो ना. कारण माझ्या अभ्यास वर्गामध्ये बरेच वेळा वाकड्या बोटाचा एखादी व्यक्ती आली तर ती माझ्याकडे धमाल असते, हा 5ही लेक्चर कंटिन्यू केलं पाहिजे. कारण हा किती वेळ सांगता येत नाही. कारण बोट सरळ असणं आणि गाठाळ असणं म्हणजे शनिप्रधान, अभ्यासू असणारच आणि प्रश्नाची निवड उत्तम असणार. हे सगळं तुमच्या हातावर विसावलेलं. आज तुमच्यापैकी घरातनं बाहेर पडताना कुठेही बाहेर पडा, पटकन आरशासमोर उभं राहणार, थोडीशी घेऊन पावडर लावणारच, वेणी फन्नी करणारच, पण बाहेर माणूस ताटकळत झालं का नाही असं तुझं. ही शुक्रप्रधान माणसं, त्यांना शुक्रप्रधान माणसांना माहिती असतं कुठे मला उभं राहिलं की माणसं बघणार आहेत. ते सगळं त्यांना कल्पना असते. कारण सौंदर्य हा त्यांचा महत्वाचा घटक असतो त्या ठिकाणी. आणि बरोबर शनी हा त्याच्या विरुद्ध आहे, त्याला सौंदर्याची पर्वाच नसते.
तो गुणसंपन्न असतो, तो ज्ञान संपन्न असतो. काय वेळा असंही लक्षात येतं, एखादी खूप खूप सुंदर स्त्री आहे, पुरुष सुंदर हे म्हणता येणार नाही, स्त्री म्हणता येईल, पण तिचा नवरा असा असतो की तो काळा भोर असतो, का एकदम पूर्व पश्चिम असं. असं का होतं? तो ती जी सौंदर्यप्रधान स्त्री असते त्या स्त्रीनं त्याच्यामध्ये गुण बघितलेले असतात, त्याचं सौंदर्य बघत नाही. ती म्हणजे सौंदर्याने मी आहेच की. ते गुण म्हणजे त्यांच्यातले काहीतरी कल्पकता असेल, त्यांचा अभ्यास असेल, त्याच्यातले शास्त्र, त्या गुणावर ते शुक्र केव्हाही भाळतो. लक्षात घ्यावं. म्हणून काय वेळा जे विरुद्ध जोडी दिसतात पण त्यांचं प्रेम मात्र, आपला विचार हे कसं काय यांचं जुळतं, आपण टेन्शन होते, आनंदात असतात. का तर त्यांच्या शुक्र आणि शनी एकत्र आले. मग काळ्या रंगाची शाई पांढऱ्या पेपरवरच आहे ना, पांढरा पेपर हा शुक्र आहे आणि काळी शाई आहे शनी आहे, म्हणून तुम्ही आम्ही स्वीकारतो का ह्याला दोन्ही. हा, तर सांगायचं तर म्हणून कुठली गोष्ट शनीला किंवा कुठल्या घराला हा चांगला हा वाईट हे आपण संबोधण्याची गरज नाही. त्यातलं काय मिळतंय मला चांगलं ना, ते मी कसं घेईन, माझ्या आयुष्यात सोनं कसं करता येईल, ज्ञानानं. पण तुम्ही ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहेत त्या त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रगती प्रत्येक ठिकाणी आहे, उच्चपद प्रत्येक ठिकाणी आहे, पण जाण्याचा मार्ग हा शनीचा आहे. तो संयमाने गेलात, तो काळजीपूर्वक गेलात, नियमानुसार गेलात, वेळ लागेल. पटकन आपण म्हणतो अरे कालचाला तो गेला किती पटकन पुढे, अरे त्याच्या हातात ते गुणधर्म होते, तुझ्या हातात एक गुण आहे. तू स्लो बॉडीमध्ये बसलेला आहे, तो जनशताब्दीमध्ये बसलेला आहे, तो त्याच्या जागेवर बरोबर, तू तुझ्या जागेवर बरोबर आहे. त्याच्या बाजूचा आहे रवी, ज्याला आपण म्हणतो प्रसिद्धी, प्रमोशन, उच्च शिक्षण. ही सगळी बोटा, ह्या गुणधर्म आम्ही ह्या रवीच्या बोटावर करतो. डोळ्याचे आजार, मूत्रपिंडाचे आजार, रक्त विसरणाचे आजार, काय वेळा नख काय वेळा निळसर होऊन जातात, पांढरी फटक होऊन जातात, त्या रक्तामध्ये काहीतरी दोष निर्माण होतो. आणि रक्तामध्ये दोष असेल तर हे बोट तुम्हाला सूचना देतं. डायबिटीस होत असेल, तीव्रतेचं डायबिटीस वाढलं असेल तर तुमचा हा खळगा जो आहे हा आकसला जातो, हा स्पेशली. आणि हा पण हा जास्तीत जास्त एकदम तीव्र वाढलेली असेल डायबिटीस तर हा खाचा ओढून घेतल्यासारखा होतो. हे शेवटचं बोटाचा भाग आणि हा भाग, ही बॅचकी जी आहे ना, ही आत ओढल्यासारखी होऊन जाते, लगेच कळतं. बरेच वेळा असाही तुमचा प्रश्न असेल मनामध्ये, माझ्या हाताने ह्या रेषा नव्हत्या व आता दिसायला लागल्या, बरोबर, हाही प्रश्न असेल तुमच्या मनात. पण त्याला कारण असं असतं की जेव्हा आपण अपरिपक्व असतो हाताने, सुदृढतेने, काय वेळा आजारपणी तर आपलं वजन कमी होतं, वजन हाताचं पण कमी होतं. वजन म्हणजे त्याची जी काय वाढ असते, म्हणजे उंचवटे आहे, स्ट्रॉंगनेस आहे, हा कुठेतरी तो कमी होतो. म्हणजे कसा ओळखायचा, दाबल्यावरती पटकन वर आला की समजायचं ओके आहे, दाबल्यावरती उभारी उशीर आहे ते समजायचं काहीतरी डिस्टर्बन्स आहे. आणि जे डायबिटीस सारखे आजार वाढतात, रक्तबिसरणासारखे आजार वाढतात, त्या तो खड्डा पडतो आणि तो उभारी उशीर आहे. रवी हा आत्म्याचा कारक आहे, रवी हा तेजस्वी आहे, चैतन्य आहे. आल्यावरती रवी प्रधान माणूस आल्यावरती जो आनंद मिळतो, कोणतरी आल्यासारखा वाटतो, कोण आला आणि गेला कळलंच नाही, ते काहीतरी त्यात मायनस गोष्ट आहे. पण रवीमध्ये एक गोष्ट असते, तुम्हाला उच्च पदावर घेऊन गेलं जातं आणि कुठेतरी काळात पण लागतो, पांढऱ्या शाटावर जसा लागतो. कारकीर्द कुठली, वय वर्ष 35 ते वय वर्ष 50 ते 52 ही तुम्ही एका उच्च पदावरती गेलेले असता. तुमच्या आयुष्यातला कालखंड, नोकरी पेशात असेल की कशातही असेल, त्यापर्यंत तुम्ही तिथे मिळवता. मग हा कालखंड आपल्याला जपून नाही म्हणताय, शनीची जोड घेता आली पाहिजे. शनी बाजूवालाच आहे, तो तुम्हाला काहीतरी इंडिकेट करणार पण ते तुम्ही ऍक्सेप्ट केले पाहिजे. कारण त्या प्रवाहामध्ये तुम्ही जेव्हा असता, प्रसिद्धीच्या ज्या जनमानसामध्ये तुमचं एवढं नाव झालेलं असतं, काही वेळा विसर पडतो, कौतुक एवढं झालेलं असतं, पण ते दणकन खाली यायला वेळ लागत. म्हणून तो एखाद्या माझ्या कारकिर्दीत रेड मार्क लागला सर्टिफिकेटवरती नोकरीच्या, तर होत्याचं नव्हतं यायला वेळ लागत नाही. हा रवी आहे का. पण सूर्यालाही ग्रहण लागतं, सूर्याच्याही 8 ढग येतात आणि काही काळ त्याचं अस्तित्व बाजूला जातं. म्हणून ज्योतिषशास्त्रामध्ये शुक्र आणि गुरु हे 2च ग्रह शुभ सांगितलेले आहेत. रवी एवढा तेजस्वी असूनही त्याला पापग्रह म्हटलेले आहे, येतं लक्षामध्ये. शेवटचं बोट, ज्याला आपण बुधाचं बोट म्हणतो, बुधाच्या बोटाच्या खाली बरोबर विवाहाची जागा सांगितलेली, विवाह रेषा म्हटली गेली. त्या विवाहावरती आपल्याला काही जास्त भाष्य करायचं नाही, पण त्यातला मुद्दा समजून घेतला पाहिजे की मन संततीचा उल्लेख त्याच ठिकाणी केलेला आहे.
शुक्र इकडे आहे हो, ज्याला ऐक सुख, कामवासना हे इंडिकेट केले जातात. परंतु संततीचा भाग आहे तो का आला? कारण शेवटचं बोट हे जनेंद्रिय आणि संततीशी कनेक्टेड आहे. बरेच वेळा हे बोट आखूड होतं, म्हणजे काही वेळा असं लक्षात येतं, ही जी आपली 5 बोटं आहेत, स्पेशली 4 बोटं डोळ्यासमोर ठेवली, 4 बोटांमधलं 3 बोटं बऱ्यापैकी उत्तम दिसतात, पण हे बोट हे खूप आखूड आणि बारीक झालेलं आढळ. आणि ज्या बारीक आणि आखूड जेव्हा झालेलं आढळतं त्यावेळेला काहीतरी मासिक धर्माला अडचणी येऊ शकतात. पुरुष वर्ग असेल त्या स्पर्म्स काउंटमध्ये संततीच्या प्रमाणामध्ये काही ना काही अडथळे असू शकतात. किंबहुना हे बोट वाकडं असेल तर व्यावहारिक दृष्टिकोनातही त्या व्यक्तीबद्दल काही ना काहीतरी अडचणीला सामोरं जावं लागतं. पायाची दुखणी वाढतील किंवा बोट हे वीक असेल तर हा पायाचा दुखण्याचा भाग हा वाढलेला तुम्हाला आढळेल. आणि याच बोटावर कळतं मला व्यवहार आला का नाही आयुष्यात. 3 पेऱ्या दिल्या देखील, 1, 2 आणि 3. 3 पेऱ्यांपैकी मधलं पेरं खूप आखूड असेल, तुम्ही पैसा खूप आणाल, महिन्याला मी एवढा कमवतो, पण तो पैशाला पैसा कसा बनवायचा हे नाही लक्षात येत. मग इथे 1, 2 आणि 3 हे पेरं जर खूप आखूड झालं, पण हेच पेरं खूप मोठं झालं, आखूड होईल, तिथे उत्तर काय येईल? आयुष्यात सर्व जमलं परंतु व्यवहार काय जमला नाही. बघू शकता, तुमचा हात आहे शेवटी, उत्तरही तुमच्याकडे आहे. आणि हे पेरं मोठं असेल तर तुम्हाला व्यवहार उत्तम जमणारच. लावतोय मी मुद्दा म्हणून. मी जे काही ह्या शास्त्राच्या, मला शास्त्रात प्रचंड प्रेम आहे, आस्था आहे, श्रद्धा आहे आणि तेवढाच पराकोटीचा विश्वास आहे. त्यामुळे मी तुमच्यासमोर जो हा विषय मांडणार आहे त्याबद्दल मला शास्त्राने जे दिलेलं आहे तेच तुमच्यासमोर ठेवणार आहे. बुधाचं काम प्रेझेंटेशन आहे, म्हणजे एवढं देऊन एवढं कसं दाखवायचं, त्याचे दाखवण्याची, आज 100ची वस्तू त्याला 1000 रुपयाला काढायची तर त्याला त्याप्रमाणे तू दाखवणारच, कारण तिथे व्यवहार बिझनेस करणार आहे तो. मला हे आज 1 रुपया देऊन तो 10 रुपये नाही काढणार, पण 5 रुपये देऊन तो 15 रुपये 100% काढेल. ही पॉलिसी. बुध हा माणूस पैशाला पैसा कसा बनवायचा हे बोट सांगतं. जसं मी आता उल्लेख केला, बाजूला जात आहे, हा इथे व्यावहारिकच आला, पण तो व्यावहारिक असून हे आखूड झालं तर तो म्हणणार पैसा आणला पण व्यवहार नाही मला जमणार. हा झाला बुधाचा विषय. बघितलं तर आपण सगळ्यांनी आपले व्यावहारिकता कशी आहे काय आहे ते. आपण मंगळाकडे जाऊ. हातावरनं पण गुणमिलन करता येतं. आता जेव्हा मंगळ आपण भाग रेफर करतो, मी आता गुणमिलनचा विषय, आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न काय, मंगळ आहे त्या व्यक्तीला.